अरविंद केजरीवाल राजकारणातलं एक असं नाव ज्यांचा उदय जितका झंझावाती होता तितकीच मोठी आव्हानं आता त्यांच्यासमोर उभी आहेत. आज आपण त्यांच्या याच प्रवासातील चढ उतार जरा जवळून पाहणार आहोत. विचार करा, काही काळापूर्वी अरविंद केजरीवाल यांचा आत्मविश्वास कोणत्या लेव्हलला होता. थेट विधानसभेतून पंतप्रधानांना आव्हान, 2050 पर्यंत तुम्ही दिल्ली जिंकू शकणार नाही. पण राजकारणात चित्र इतक्या वेगाने कसं काय बदलू शकतं नाही का? आणि बघा, ज्या आत्मविश्वासाने ते हे बोलले होते त्याच्या अगदी उलट घडलं. 1-2 नाही, तब्बल 7 पंजाबमधले आम आदमी पार्टीचे 7 राज्यसभा खासदार थेट भाजपमध्ये गेले. या एका बातमीने अक्षरशः दिल्लीच्या राजकारणात भूकंपच आणला. तर मग प्रश्न हाच उरतो की इतका मोठा धक्का बसला कसा? यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि याचा आपच्या भविष्यावर काय परिणाम होईल? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आणि हे लक्षात घ्या, हे काही साधंसुधं पक्षबदल नाहीये. जरा विचार करा, पंजाब जिथे आम आदमी पार्टीची पूर्ण बहुमताने सत्ता आहे तिथेच त्यांचे 2/3 खासदार एका फटक्यात पक्ष सोडून जातात. म्हणजे हा तर थेट पक्षाच्या पायावरच घाव आहे. आता पक्ष स्थिर राहील की नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालाय. मग तोच मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो. जो नेता एकेकाळी दिल्लीत अजिंक्य म्हणजे इनविन्सिबल वाटत होता, तो अचानक इतक्या मोठ्या संकटात सापडलाच कसा? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल, त्यांच्या सुरुवातीच्या काळात. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या सुरुवातीच्या काळात दडलेली आहेत. तो काळ जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला एक आम आदमी म्हणून देशासमोर आणलं. त्यांचा राजकीय ग्राफ बघा जरा, किती प्रचंड वेगाने वर गेलाय. एक सामाजिक कार्यकर्ता जो पुढे जाऊन एका राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख बनतो. आणि हे सगळं झालं तरी किती वेगात? फक्त 10 वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा. हे खरंच एक अविश्वसनीय यश होतं, यात काहीच शंका नाही. आणि त्यांच्या या यशाचं मूळ कशात होतं तर ते होतं त्यांच्या आम आदमी प्रतिमेत. तो साधा हाफ शर्ट, डोक्यावरची "मैं आम आदमी हूँ" लिहिलेली टोपी, तो साधेपणा, यामुळे ते लोकांना आपल्यापैकीच एक वाटायचे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जी प्रतिमा तयार झाली होती ना, ती त्यांच्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट ठरली. मग सगळं इतकं व्यवस्थित होतं तर मग गडबड झाली कुठे? पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, त्यांची ती आम आदमीची इमेज तीच डागाळली गेली. आणि हा बदल किती मोठा आहे हे जरा बघा. एकीकडे होती शपथविधीसाठी वापरलेली वॅगनार गाडी आणि साधी राहणे, आणि आता दुसरीकडे आहेत आलिशान गाड्या आणि कोट्यावधींच्या बंगल्याचे आरोप. पण या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे माहितीये? ज्या भ्रष्टाचाराविरोधात लढून ते लोकांचे हिरो बनले होते, आज त्याच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप थेट त्यांच्यावरच होतायत. आणि गंमत म्हणजे हा बदल फक्त बाहेरच्या लोकांनाच नाही तर पक्षाच्या आतल्या लोकांनाही जाणवू लागला होता. नुकतेच पक्ष सोडून गेलेल्या राघव चड्ढा यांसारख्या मोठ्या नेत्याने तर स्पष्टच म्हटलं की पक्ष आता आपल्या मूळ मूल्यांपासून, आपल्या सिद्धांतांपासून भरकटला आहे. थोडक्यात काय तर आम आदमीपासून ते खास आदमीपर्यंतचा हा जो प्रवास झाला तोच त्यांच्या राजकीय घसरणीचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण ठरलं. पण थांबा, फक्त प्रतिमेचाच प्रश्न नव्हता. पक्षाच्या आत अगदी त्याच्या पायामध्येच एक मोठी समस्या तयार झाली होती, आणि ती होती संस्थापक सदस्यांची एक्झिट. ज्या टीम अण्णाने एकत्र येऊन आम आदमी पार्टीची स्थापना केली होती, ती मूळची कोर टीमच आता केजरीवालांसोबत उरलेली नाही. हळूहळू या टीममधला एक एक मोहरा, एक एक सदस्य पक्षातून बाहेर पडत गेला. ही यादी बघा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, कुमार विश्वास, कपिल मिश्रा. अरे ही यादी खूप लांब आहे. आणि ही फक्त नावं नाहीत, हे लक्षात घ्या. हे ते लोक होते ज्यांनी पक्षाचा पाया रचला होता. आणि आज यापैकी जवळपास कोणीच पक्षात शिल्लक नाहीये. आणि या बहुतेक नेत्यांनी पक्ष सोडताना एक कॉमन आरोप केला, तो म्हणजे केजरीवालांची हुकुमशाही आणि एकाधिकारशाही वृत्ती. त्यांचं म्हणणं होतं की पक्षात आता टीकेला किंवा वेगळ्या मताला काहीही जागा उरलेली नाही. आणि हे तर पक्षाच्या मूळ सिद्धांताच्या अगदी उलटं आहे, नाही का? कारण पक्ष स्थापन करताना काय म्हटलं होतं की आपमध्ये इतर पक्षांसारखा कोणताही हाय कमांड वगैरे नसेल. पण आज आरोप होतोय की केजरीवाल हेच पक्षाचे वन अँड ओनली हाय कमांड बनले आहेत. तर मग या सगळ्या घडामोडींनंतर साहजिकच केजरीवालांच्या राजकीय भविष्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर आपण 2 मुख्य कारणं पाहिली. एक, आम आदमीची जी प्रतिमा होती ती संपली, आणि दुसरं, ज्यांनी मिळून पक्ष उभा केला होता तेच सगळे सोडून गेले. याच 2 मोठ्या कारणांनी केजरीवालांना आज या परिस्थितीत आणून ठेवलं आहे.
पण या सगळ्याच्या शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न एकच आहे, या सगळ्या आव्हानांमधून बाहेर पडून अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा कमबॅक करू शकतील का? ज्या पंजाबने त्यांना इतका मोठा धक्का दिला, त्याच पंजाबच्या निवडणुकीत ते पुन्हा भाजपला आव्हान देऊ शकतील? खरा प्रश्न हाच आहे.